प्रेक्षकांनो, युवराजने पिंकीला ओळखलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं, केव्हा, कुठे. तर सुरुवातीला बघतोय आपण, पिंकी या डॉक्टरला म्हणते, तुम्ही सुपारी घेणारे, माणसं मारणारे लोक आहात ना. तेव्हा तो डॉक्टर म्हणतो, काय बोलताय तुम्ही. पिंकी म्हणते, मी काय बोलते ना तुम्हाला बरोबर कळतंय. आमच्या छबिताईंवर कसल्या औषधांचा मारा करताय तुम्ही. आता तो धनंजय खूप घाबरलेला दाखवलाय आणि सगळेच जण एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत. आता पिंकी म्हणत असते, हे कसले इंजेक्शन देत होतात तुम्ही आमच्या छबिताईंना. आता ते डॉक्टर म्हणतो, त्या व्हायलेंट होत होत्या म्हणून मी त्यांना शांत करायचं औषध देत होतो. पिंकी ओरडते आणि म्हणते, ग्लानीचं औषध देत होतात ना. किती दिवसापासून देतात ही औषधं. तुम्ही त्यांच्या आत्ताच्या टेस्ट केल्या आहेत का. तुम्हाला काही माहिती आहे का त्यांना आता कुठल्या औषधाची गरज आहे, कुठली औषधं परिणाम करतात, काही माहिती आहे का तुम्हाला. खरे डॉक्टर आहात की नाही तुम्ही. मग पिंकी धनंजयवर ओरडते आणि म्हणते, काय हो धनंजय साहेब. आता लगेच तो डॉक्टर म्हणतो, त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हत्या म्हणूनच आम्ही. आता पिंकी जोरात ओरडते आणि म्हणते, अशी कुठली ट्रीटमेंट देत होत्या तुम्ही त्यांना. युवराजला हे सगळं ऐकून धक्काच बसलाय. धनंजय सारवासारव करायला लागतो, अहो डॉक्टर साहेब मी काय म्हणतो, छबी शांत झाली आहे ना, तुम्ही निघा आता. आता तो डॉक्टर निघताना ते कसलं तरी औषध धनंजयला देत असतो आणि म्हणत असतो, हे औषध त्यांना द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल. पिंकी ते औषध त्याच्या हातातनं हिसकवते आणि म्हणते, कसलं औषध आहे हे औषध. आत्तापर्यंत छबिताईंवर कुठल्याच ट्रीटमेंटचा परिणाम होत नव्हता, कारण तुम्ही त्यांना नकली आणि डुप्लिकेट औषधं देत होतात. प्रेक्षकांनो, पिंकीना जवळपास बरंच अर्धसत्य युवराजला सांगितलंय, पण आता ते कुठपर्यंत हे एक्सेप्ट करतात हे त्यांच्यावर आहेत. आता मात्र युवराज खूप चिडतो आणि म्हणतो, काय डुप्लिकेट औषधं. आता छबी ओरडते आणि म्हणते, हो हा धनंजय ना मला खूप औषधं देतो, मला गोळ्या देतो. आणि सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलंय. छबीने असं बोलल्यानंतर पिंकी म्हणते, बघितलं का, मी हे सगळं तुम्हाला वाऱ्यावर सांगत नाहीये, माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्या जवळच्या डॉक्टर आहेत ओळखीच्या, त्यांनी मला या औषधाबद्दल माहिती सांगितली. आणि पिंकीने तो मेसेज दाखवला युवराजला मोबाईलमध्ये, तिच्याकडे जो मेसेज आहे. आता ही पिंकी सांगते की छबिताईची प्रकृती ह्याच औषधामुळे बिघडत होती. याच औषधामुळे छबिताईंची मानसिक परिस्थिती ढासळली आणि त्यांची परिस्थिती खराब होत चालली आहे दिवसेंदिवस. सुशीलाबाईंचा पण चेहरा उतरलाय, पण त्या याच्यावर काही बोलल्या नाही आहे प्रेक्षकांनो. आता हा युवराज म्हणतो, काय काय हे सगळं. त्या डॉक्टरवर ओरडतोय तो. आता पिंकी म्हणते, डॉक्टर देवयानी सदावर्ते या खूप फेमस डॉक्टर आहेत बरं का, वाटलं तर फोन करते मी त्यांना. आणि युवराज साहेब, छबिताईंना जी औषधं देत आहेत ना ती दुसरी योग्य आहेत, पण ही डुप्लिकेट औषधं दिलीत ना तर त्या कधीच बऱ्या होणार नाहीत. कोणीतरी असं आहे, त्यांना असं वाटतं की छबिताई कधीच बऱ्या होऊ नये. आता युवराज म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती. आता ही पिंकी म्हणते, हे औषधं हीच डॉक्टर देत होते ना. आता मात्र युवराज खूप संतापतो आणि त्या डॉक्टरकडे जातो आणि त्याची गचंडी धरतो. म्हणतो, काय रे, तुला माझ्या छबिताई बऱ्या व्हायला नको आहे का. आता तो जवळपास त्याला मारणारच असतो. धनंजय मध्ये पडतो आणि म्हणतो, युवराज सोड त्याला. युवराज खूप संतापलेला असतो, मी सोडणार नाही त्याला, त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी. आता धनंजय म्हणतो, अरे युवराज, त्या बॉटलच्या पॅकेटमध्ये वेगवेगळ्या औषधं असतील तर याची काय चूक आहे. हा थोडी औषधं बनवतो. अरे ते डुप्लिकेट औषधं दुसरंच कोणीतरी बनवतंय, आपण तपास करू त्याचा, सोड तू त्याला युवराज. हे बोलून धनंजय फसला ना प्रेक्षकांनो, आणि पिंकीला पुढे बोलायचा चान्स मिळाला. पण आता धनंजयकडे मोर्चा वळवला युवराजने. तो म्हणतोय, दाजी काय चाललंय हे समज. तो डॉक्टर गेला पळून तोपर्यंत. आता युवराज म्हणतो, तुमचं लक्ष कुठे असतं दाजी. आता धनंजय म्हणतो, अरे बाबा मी काय केलंय. धनंजय म्हणतो, काय बोलताय तुम्ही युवराज, मला का बोलताय. पिंकी म्हणते, हे बघा युवराज साहेब, ही भांडणं थांबवा. मी जे बोलते ना त्याकडे प्लीज लक्ष द्या. हे बघा, घरातल्या कोणाचा दोष आहे असं मला म्हणायचं नव्हतं, पण तुमच्या लक्षात येते का, गावामध्ये ही नकली औषधं अजूनही विकली जात आहेत, डुप्लिकेट औषधं विकली जात आहेत. पिंकी वहिनी तर इथे नाही आहेत, त्या इथे नसताना सुद्धा ही औषधं कोण विकतंय. याचा अर्थ काय होते, गावात सर्रास ही औषधं विकणारी लोक दुसरीच कोणीतरी, आणि पिंकी वहिनीला फसवलं गेलंय. तुम्ही याचा पाठपुरावा केला का कधी. पिंकी वहिनी निर्दोष आहेत. गावात अजून पण सगळे त्यांनाच दोषी ठरवत आहेत का, कशासाठी, त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं याचा कधी शोध घेतला का तुम्ही. आता मात्र ही सुशीलाबाई घाबरते प्रेक्षकांनो. आता ती युवराजला म्हणते, सच्चा सरपंचबाई म्हणून त्यांची ओळख होते ना, का फसवलं गेलं त्यांना, कधी शोध लावला तुम्ही. आणि मग जसाच्या तसा प्रसंग युवराजच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय प्रेक्षकांनो. काय काय झालं, कसं कसं झालं हे सगळं युवराजला पुन्हा आठवायला लागतं. पिंकी आता त्या गणपतीच्या मूर्तीजवळ जाते आणि म्हणते, बाप्पा तू सच्चा आहेस, विघ्नहर्ता आहेस, पण तू या वाईट लोकांचं सत्य जगासमोर आणशीलच याची मला खात्री आहे. दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय तू कधीच शांत बसणार नाही.
हे दुष्ट लोक किती जरी स्ट्रॉंग असले ना तरी तू तुझे हजारो हात पसरून आमच्या पाठीशी असशील बाप्पा, मला खात्री आहे या गोष्टीची. तिने गणपतीला मनोभावे नमस्कार केलाय आणि या सगळ्यांचेच धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो. आता मात्र ती काहीही न बोलता तिची बॅग घेते आणि जायला लागते. आता दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात आणि ही मिताली राग बघत असते तिच्याकडे. पिंकी निघणार तेवढ्यात युवराज म्हणतो थांबा आणि सगळेजण युवराजकडे बघायला लागतात की याने का थांबवलं असेल म्हणून. आता सुशीलाबाई म्हणतात युवराज. आता युवराज सुशीलाबाईंना हात दाखवतो आणि पिंकीच्या जवळ जाऊन उभं राहतो आणि म्हणतो तुम्ही इथून कुठेही जायचं नाहीये. आता तो जे काय बोलतोय ना ते सगळं असं डबल ऐकवलंय त्यांनी, म्हणजे असं घोषणा केल्यासारखं. आणि माईसाहेबांना खूप बरं वाटतं. छबी तर उड्याच मारायला लागते. आता या सुशीलाबाई म्हणतात युवराज. आता युवराज त्यांच्याकडे पुन्हा एकदा हात दाखवतो आणि म्हणतो हा आमचा निर्णय, त्या इथेच राहणार आहेत, या घरात राहणार तुम्ही. आणि मितालीला खूप राग आलाय आता युवराजच्या या बोलण्यावर. आणि मग युवराज पुढे म्हणतो आमच्या छबीताईची असिस्टंट म्हणून तुम्ही याच घरात राहायचंय. आणि छबी उड्या मारायला लागते, हां पिहू आता इथेच राहणार. युवराज म्हणतो तुम्ही इथेच राहायचं आमच्या ताईसाहेबांची केअरटेकर म्हणून. आणि सुशीलाबाईंचं तोंड बघा कसं झालंय आणि धनंजयचं सुद्धा. तर प्रेक्षकांनो पिंकीच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय आणि दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे एक प्रकारे त्यांना चान्सच मिळालाय सोबत राहायचा असं म्हणायला काही हरकत नाहीये. इकडे सुशीलाबाई तनतन करायला लागतात, त्यांच्या खोलीमध्ये जाऊन एरझाऱ्या मारतायत. आणि मग धनंजय येतो आणि म्हणतो काय चाललंय हे सगळं, युवराज ठरवतील तेच होणार आहे का आपल्या घरामध्ये. नाही ती असिस्टंट पिऊ कशी आहे, तिला कशाला डोक्यावर बसून ठेवताय तुम्ही. सासूबाई तुम्ही तर काहीच बोलत नाहीये. सुशीलाबाई म्हणतात काय बोलणार मी, काय सांगू. अहो त्या पोरीला घराच्या बाहेर काढलं होतं का नाही मी, छबीनं सगळा गोंधळ घातला. खरं तर तुम्ही सांभाळायला पाहिजे होतं छबीला. तिला बोलण्यात काही अर्थ नाहीये, तिचं डोकं कुठे ठिकाण्यावर, तुम्ही सांभाळायला हवं होतं जावई बापू. आता धनंजय म्हणतो एकमेकांवर चिखलफेक करण्यात काही अर्थ नाहीये, त्या पिऊचं काय करायचं ना ते ठरवा आधी. मिताली तिथे येते आणि म्हणते तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मला पण आता ती असिस्टंट म्हणून नकोच आहे इथे या घरामध्ये. मी तुम्हाला हेच सांगायला आले होते, तिच्यासोबत काय करायचं आहे ना ते तुम्ही लवकरात लवकर डिसाईड करा. आता तिचं वागणं तुमची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात अगं राणी तू नको काळजी करू, अगं तिला घराबाहेर घालवायची जिम्मेदारी माझी. ती मिताली म्हणते वॉट एव्हर पिहू, माझा नाही तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. एनिवे पण माझ्या डॅडचा कॉल आलाय, ते विचारत होते मला तुम्ही काय ठरवलंय. तू माझं आणि युवराजचं लग्न नसेल होणार तर ते मला घरी घेऊन जाणार आहेत. आता सुशीलाबाई जरा विचार करायला लागतात आणि लगेच एक युक्ती लढवतात आणि म्हणतात अगं ए मिताली, ऐ राणी ऐक माझं, तू काळजी करू नको, मी आहे ना, अगं माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ आत्ता अनंत चतुर्दशीला मी तुमच्या एंगेजमेंटची घोषणा करून टाकणार आहे. आता मिताली खूप खुश होते. आता धनंजय तर बघतच राहतो सुशीलाबाईकडे. मिताली खूप खुश होते आणि म्हणते ओ माय गॉड आर यू सिरियस. लगेच सुशीलाबाई म्हणतात हां सांग तुझ्या डॅडला. मिताली म्हणते ओ माय गॉड आय एम सो हॅपी, मी डॅडला आत्ताच सांगते रिंग अरेंज करायला युवराजसाठी. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात अगं त्या रिंगसाठी बोटाचं माप लागेल का नाही तुला, अशीच सांगणार का, मी देते तुला त्याच्या बोटाचं माप देते मी तुला. आता मिताली म्हणते थँक्यू सो मच सासूबाई, मी डॅडना कळवते हां. आता ती मिताली गेल्यानंतर धनंजय म्हणतो काय हे सासूबाई, बापूसाहेब इथे नसताना तुम्ही अनाउन्समेंट करणार, तेही युवराजच्या एंगेजमेंटची. सुशीलाबाई हसायला लागतात आणि म्हणतात फक्त घोषणा तर करतेय मी, साखरपुडा कुठं करून देतेय. राजकारण खेळावं लागतं ओ, साहेबांकडून शिकतेय मी. सपकाळ साहेबांना खुश करण्यासाठी करते म्हटल्यावर साहेब तर खुशच होणार आहे माझ्यावर. काय मग जावई बापू. आता लगेच धनंजय म्हणतो कार्यक्रम तर परफेक्ट आहे तुमचा. सुशीलाबाई म्हणतात तुम्ही सोबत आहे म्हणल्यावर परफेक्टच होणार ना जावई बापू, काय ना. आता अनंत चतुर्दशीला मिताली अशी आत येणार आणि तिची असिस्टंट अशी बाहेर जाणार. आता तिथे चेसच्या गोट्या असतात, त्या गोट्या हलवून त्या हे सगळं बोलताय. पण पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो पिंकी खूप खुश असते, ती गणपतीचे आभार मानायला जाते पण तिच्या हाताला दुखापत असते ना, ते त्यामुळे तिला त्रास होत असतो. ती गणपतीला म्हणते बाप्पा तू माझं खरा तारणहार आहेस रे, विघ्न हरतायस, छबीताईंच्या मदतीने तू मला या घरात परत आणलंस रे, किती आभार मानू तुझे, माझ्या धनींजवळ मला राहता येईल बघ. येळ न घालवता लवकरात लवकर मी त्यांना सांगणार आहे की मीच त्यांची कारभारीने, तू माझ्या पाठीशी उभं राहा, माझी साथ दे. आता नेमका त्या शेवटच्या वाक्यात युवराज तिथे पोहोचतो. पिंकी त्याला बघते आणि जरा घाबरते. युवराज तिच्या जवळ येतो आणि म्हणतो तुम्ही एवढ्या रात्री काय मागतायत गणपतीजवळ. पिंकी म्हणते ते असं ती जरा घाबरत असते पण ती म्हणते ते तुम्ही ते काय करताय. युवराज तिचा हात धरतो आणि म्हणतो ते तुमच्या हाताला लई लागलंय ना, ते बघायला आलो होतो आम्ही.
आणि इथे ना प्रेक्षकांनो पुन्हा ते दोघं जण एकमेकांकडे बघायला लागतात. युवराज म्हणतो, तुम्हाला खूप त्रास होत असेल ना, बसा ना इथे, मी तुम्हाला बँडेज लावून देतो. आता पिंकीला तो तिथे बसवतोय बाजूला. खरं तर प्रेक्षकांनो हे एकमेकांकडे बघणं ना छान वाटतं. म्हणजे मी एक फिल्मी म्हणून म्हणत नाही, पण शेवटी असतंच ना एकमेकांना, म्हणजे नवरा बायकोला एकमेकांचा भास होतोच. ज्यांचं खरं प्रेम असतं ते आपोआप कळतंच ना. तर आता तसंच युवराज आणि पिंकीचं त्यांनी हा प्रसंग छान दाखवला आहे. तो युवराज पिंकीला तिचा हात दे असं म्हणतोय. आता दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघूनच बोलताय. सुरेख वाटलं आणि इतकं सुंदर गाणं प्ले केलंय त्यांनी इथे, काय सांगू तुम्हाला. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, सांगना रे मना. खूपच भारी वाटलं प्रेक्षकांनो, मला सुद्धा गुणगुणावं असं वाटलंच. तर युवराज ते मलम लावताना तिला म्हणतो, एवढा त्रास करून घेतलात, काय मागितलं तुम्ही बाप्पाकडे. पिंकी म्हणते, काही नाही मागितलं. आता युवराजने तिला बँडेज केलं आहे. दोघं एकमेकांकडे बघण्यात एवढे गुंग होऊन जातात आणि अचानक दोघंही उभे राहतात आणि पिंकी याला मिठी मारते आणि म्हणते, धनी तुम्ही मला ओळखलंस ना. आणि युवराज म्हणतो, मग. हा प्रसंग ना प्रेक्षकांनो मला खरंच खूप खूप बघावासा वाटला. खूप छान वाटलं. या क्षणाला वाटलंच नाही की जुनी पिंकी इथे नाही आहे म्हणून. खूपच छान वठवली आहे या मुलीने सुद्धा भूमिका. पण प्लीज रिक्वेस्ट आहे, हे सगळं स्वप्नात नका दाखवू म्हणा, कारण खूप छान वाटतंय हे दोघं भेटलेत एकमेकांना. कारण एकच अशी मालिका आहे प्रेक्षकांनो ज्यामध्ये या नवरा बायकोची बॉन्डिंग जबरदस्त दाखवली आहे. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय ह्या युवराजचा साखरपुडा करण्यात येतोय जबरदस्ती. युवराज म्हणत असतो, सरपंच बाई करा काहीतरी, आणि ती पिंकी शिंकते आणि अंगठी हरवते आणि ही अंगठी पुन्हा पिंकीलाच सापडते आणि पिंकीच ती युवराजच्या बोटात घालते. आता पुन्हा बहुतेक या दोघांचं लग्न होतं. प्रेक्षक काय म्हणताय, छान वाटेल ना या दोघांचं लग्न पुन्हा बघायला. मला तर आवडेल. तुम्हाला आवडेल का मला नक्की कळवा. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज हो एक लाईक करायला विसरत जाऊ नका. तुम्ही दिलेलं लाईक आणि तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन म्हणजे माझ्या कामाची पोचपावती असते प्रेक्षकांना. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.